नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की या युवराजने आता राडा घालायचं ठरवलेलं आहे. तारिणी आणि केदार यांनी दोघांनीही एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्याचबरोबर लग्नासाठी ते तयार आहेत हेही सांगितलेलं आहे. मग आता हा होळीचा सण राडा कसा घालायचा आणि राडा घालण्यासाठी युवराजने निवड केलेली आहे ती म्हणजे काव्याची. तर युवराजने काव्याला भांग पाजली आणि काव्याचा राडा सुरू झालेला आहे. केदूने मला फसवलंय असं म्हणत तिने गोंधळ घालत आहे. तर इकडे केदार आणि तारिणी त्यांच्या सिनियरला भेटायला गेलेले आहेत. तिथं भेटल्यानंतर किती मोठे खुलासे झालेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण त्यांचंही असं म्हणणं आहे की विचार करा तुम्ही या मिशनच्या बाबतीत. तेव्हा केदार आणि तारिणीने जो निर्णय घेतलेला आहे तो खरंच अभिमानास्पद कौतुकास्पद आहे, तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. केदार आणि तारिणी बोलत आहेत. तारिणीला धक्का बसलाय, म्हणजे सगळ्यांच्या मनामध्ये विष घालवणारी ही निशी आहे आणि निशीनेच हे सगळं जे आहे केलेलं कांड आहे. तिला संशय आलेला आहे आणि सगळेजण तिच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि आपल्या तोंडून तिला सत्य वधवून घ्यायचं आहे. त्यासाठी तिनं हे कांड केले हे तारिणीच्या लक्षात येतं. तारिणी म्हणते की केडी, आपण लग्न करूया. तेव्हा केदार म्हणतो की नाही बॉस, आपण अबॉर्ट करतोय हे मिशन. काहीही झालं तरीही हे मिशन आपण पूर्ण करायचं नाही. तेव्हा तारिणी म्हणते की नाही केदार, मी या लग्नासाठी तयार आहे. कारण माझ्या आईला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि अशी कितीतरी लोक आहेत ज्यांनी यामध्ये जीव गमावलेला आहे, त्यांना मला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी मी तयार आहे, पण माझी कोणतीही गोष्ट मला तुझ्यावरती लादायची नाही. तू वेळ घे, विचार कर आणि मग सांग. तेव्हा केदार म्हणतो की हो चालेल बॉस. तेव्हा तारिणी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव केडी, काही झालं तरीही तुझ्या कोणत्याही नात्याच्या मध्ये मी येणार नाही. एक मित्र म्हणून आपलं जे नातं आहे ते कायमस्वरूपी असेल. तुला जेव्हा या नात्यातून बाहेर पडायचं आहे तेव्हा मला तू सांग, त्या क्षणी मी तुला या नात्यातून मोकळं करेल, असं सुद्धा तारिणी सांगत असते. केदार तिच्याकडे पाहत असतो. केदार म्हणत असतो की हो बॉस. मग मनातल्या मनात केदार म्हणू लागतो की खरं तर देवाब्राह्मणांच्या साक्षीने आपलं लग्न होते, मलाही तेच हवंय बॉस. काहीही झालं तरीही या नात्यातून मी तुला कधीच मोकळं करणार नाही. उलट 7 जन्मासाठी मला हे नातं हवं आहे. तुझ्यासोबत मला आयुष्य काढायचं आहे, असा निर्णय दोघांनी घेतलेला आहे. त्यानंतर दोघं आता सिनियरला भेटायला आलेले आहेत. त्यांच्या तिथं आल्यानंतर दोघंही त्यांना सांगत असतात. तेव्हा ते म्हणतात की तुम्हाला कळतंय का, लग्न करायचा निर्णय घेताय तुम्ही. बास करा हे मिशन, थांबवा. मला वाटलं होतं मिशन गृहप्रवेश होईल आणि लवकरात लवकर काहीतरी गोष्टी आपल्या हाती लागतील आणि हे जे मिशन आहे ते पूर्ण होईल. मला हे पटत नाहीये, कारण तुमचं आयुष्य तुम्ही पणाला लावायचं नाही. मिशनसाठी काहीही करताय तुम्ही. नाही, अजिबात नाही, मला हे मान्यच नाही, तुम्ही हे लग्न करायचं नाही. तेव्हा तारिणी म्हणते की नाही सर, तुम्ही ऐकून घ्या. तेव्हा सर ऐकायलाच तयार नसतात. तिला म्हणत असतात की तुला काय वाटलं, हे मिशन पूर्ण झालं तुम्ही डिवोर्स घ्याल, पण तुला माहिती आहे का आपण अजूनही कोणत्या संस्कृतीत आहोत. आपल्यासाठी नातं बांधलं जातं, विवाह बंधनं, त्याचबरोबर त्यातल्या सप्तपदी अजूनही लग्न संस्था, आणि ते जे नातं आहे ते 7 जन्मासाठी एकमेकांशी जोडलं गेलेलं असतं आणि तुम्ही या बाबतीत असा निर्णय घेताय हे मला पटत नाही, असं त्यांना त्यांचे सिनियर सांगत असतात. तेव्हा तारिणी म्हणते की नाही सर, कसं आहे माहिती आहे का, देशाबाहेर राहूनही कितीतरी महिलांनी, कितीतरी आपल्या सिनियर्सनी, अधिकाऱ्यांनी हे मिशन पूर्ण केलेले आहे. दहशतवादी हल्ला असू द्या, बाकीच्या कोणत्या गोष्टी असू द्या, त्यांनी कधीही विचार केला नाही. आणि आपण शपथ घेताना प्रत्येक वेळेस आपल्या कर्तव्यासाठी आपण उभे राहू असंच सांगितलं जातं. पहिलं आपल्याला देशाचा विचार करायचा आहे, त्यानंतर देशातील जनतेचा आणि मग राहिला वेळ तर स्वतःचा. कारण माझ्या आईने लहानपणापासून मला सांगितलेलं आहे की माघार घ्यायची नाही, लढत राहायचं, आपल्या कर्तव्यासाठी लढत राहायचं. त्यामुळे आम्ही हे मिशन पूर्ण करणार, आम्ही लग्न करणार आहोत. तेव्हा सर त्या दोघांना सांगतात की चालेल, होऊन जाऊ त्या धुमधडाक्यात लग्न. कारण सरांना सुद्धा भीती वाटत असते, पण तारिणीने सांगितलेलं आहे की तेव्हा दयानंद खांडेकर CEO होते, नक्कीच काहीतरी आपल्या हाती लागणार आहे. कारण ती जी VSH मिळालेली होती ती पूर्णपणे इकडे रिकवर झालेली नाही, म्हणून काळजी वाढलेली होती. आता तारिणी घरी येते, शांतपणे झोपलेली असते, पण स्वप्नात ही आई आलेली असते आणि तारिणी आईच्या तोंडाला लागलेलं काळं पुसत असते. तारिणीला खूप वाईट वाटत असतं आणि एकदम दचकून ती जागी होते. तेवढ्यात सुमी तिथं असते. तारिणीला भीती वाटत असते, घाम फुटलेला असतो. तिने सुमीला घट्ट मिठी मारते. तेव्हा सुमी म्हणते काय झालं तारिणी, वाईट स्वप्न पडलं का. तेव्हा तारिणी म्हणते की हो. तेव्हा सुमी म्हणते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. काय झालं काल केदार काय बोलला, आणि तू तयार हो बरं, आज रंगपंचमी आहे ना, रंग खेळायचे आहेत, सगळे खांडेकर वगैरे येणार आहेत आणि तू अशी असणार आहेस का.
तयार हो बरं तू, असं म्हणत इकडे तारिणीला तिने सांगितलेलं आहे. आणि केदार आणि तुझं काय बोलणं झालं असंही विचारलं जातं. तेव्हा तारिणी म्हणते, कसं सांगू सुमी, आम्ही लग्नाला तयार आहोत. इकडे केदारने आता त्यांच्या टीमला फोन केलेला आहे आणि सगळ्या टीमला केदार सांगत आहे की चला आता विधिवतपणे लग्न होणार आहे, आम्ही कायमचे नात्यात बांधले जाणार आहोत. तेव्हा टेक्नो, त्याचबरोबर कमांडर आणि फातिमा यांना सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो, कारण त्यांना माहितीच आहे की केदारचं तारिणीवरती किती प्रेम आहे. आणि मग सगळेजण बोलत असतात, केदारला चिडवत असतात आणि म्हणत असतात की चला म्हणजे या लग्नासाठी आम्हीही येणार आहोत असं म्हणत चिडवत आहेत. इकडे काव्याने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलेलं आहे आणि काव्याला बोलवायला रेखा आणि मालती आलेले असतात. पण काव्या म्हणत असते की नाही, माझा केदू जोपर्यंत येणार नाही आणि तो मला रंग लावणार नाही तोपर्यंत मी बाहेर येणार नाही, मला दुसरं कोणाकडून रंग लावून नाही घ्यायचा. आता इकडे निशी, युवराज, त्याचबरोबर चेतना, ईशा आणि कौशिकी आलेले असतात. सगळे खांडेकरांना स्वागत करण्यासाठी बेलसरे कुटुंब बाहेर येतं आणि स्वागत करतं. कौशिकी येऊन सुमियाजीला नमस्कार करते. सुमियाजी कौशिकीला आशीर्वाद देते आणि रंग लावते. त्याचबरोबर युवराजाने निशी. आणि मग केदार आला नाही का असं सुमियाजी विचारते. तेव्हा सगळेजण नाही म्हणतात. चेतना काकू आणि ईशा सुद्धा आलेले असतात. मग रेखा त्यांना भेटते. त्याचबरोबर इकडे सुमियाजी म्हणत असते की काल केदार आला होता. तारिणी आणि केदार या दोघांचं बोलणं चाललेलं होतं, बराच वेळ बोलत होते, पण काय झाले माहीत नाहीये. तिकडे तुम्हाला केदार काही बोलला का? कौशिकी म्हणते की नाही, काहीच नाही बोलणं झालं. आणि तेवढ्यात केदारची ग्रँड एंट्री झालेली असते. बुलेटवर केदार आलेला असतो आणि त्याचं जे स्टाईलमध्ये उतरणं वगैरे हे सगळं जे आहे ते तारिणी तर पाहतच राहते, त्यापेक्षा काव्या मात्र अगदी डोळे फाडून पाहत असते. निशी म्हणत असते आता खरी मजा येणार, आता बघ. पण युवराजला असं वाटत असतं की निशी तोंडावर पडणार आहे, कारण निशीचा प्लॅन फ्लॉप होणार आहे. तेव्हा चेतना काकू म्हणत असते की मला असं वाटतंय की ते लग्नाबद्दलच बोलतील आता. आता सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. तेवढ्यात केदार तिथे येतो आणि सुमियाजीला म्हणतो की खरं सुमियाजी, किती ग उत्साह तुला, केवढ्या उत्साहात एवढे सगळे सण वगैरे साजरं करत असते, किती छान डेकोरेशन केलंय हे सगळं. तेव्हा सुमी म्हणते हो ना. आणि मग केदार म्हणतो की सुमियाजी असं म्हणत तो बोलू लागतो. तेव्हा सुमी बोलत असते आणि मग केदार म्हणतो की आम्हाला काहीतरी सांगायचंय, कारण सुमियाजीचं असं म्हणणं असतं की काय ठरवलंय तुम्ही लग्नाबद्दल. केदार म्हणतो हो तेच बोलणार आहोत. कौशिकी पण म्हणत असते की केदार काय झालं. मग केदार बोलायला सुरुवात करतो. केदार म्हणतो की फायनली या गोष्टी आता मला तुम्हाला सांगायच्या, तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहे, आम्हाला आमच्या लग्नाबद्दल बोलायचंय. इकडे निशी युवराजला सांगू लागते की बघ आता काय सांगतायत ते, मी म्हणलं होतं ना तुला आता लग्नाचं सत्य सांगणार आहेत. आपला प्लॅन फ्लॉप होत नाही रे, वर्क होत असतो, असं निशी कॉलर स्वतःची उडवतच सांगत असते. आणि केदार आणि तारिणी बोलत असतात. तेव्हा तारिणी म्हणते मी सांगते. आणि मग तारिणी बोलायला सुरुवात करते. तारिणी म्हणते की आम्ही लग्न केलं, तुम्हाला सगळ्यांना खूप वाईट वाटलं, आमचं चुकलंच, आम्ही तुमच्यापासून ती गोष्ट लपवली आणि तुम्हाला सगळ्यांना अंधारात ठेवलं. पण आता तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे ना. तेव्हा केदार बोलायला सुरुवात करतो. तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतलाय, असं केदार सांगतो. बाबांनाही म्हणतो की तुम्हाला वाटत होतं ना, पण काळजी करू नका बाबा, तुमच्या तारिणीला मी सुखात ठेवणार आहे, तिला कुठलाच त्रास होऊ देणार नाही, माझ्या तळहातावरच्या फोडाप्रमाणे तिला जपणार आहे. सुमियाजीकडे जातो. सुमियाजीला म्हणतो की काळजी करू नको, तुझ्या तारिणीला मी असंच सुखात ठेवणार आहे. आणि त्यानंतर तो म्हणतो की तुमच्या दोघांना तर विचारून झालं, परंतु जिच्याशी लग्न करायचं तिला विचारलं पाहिजे ना. असं म्हणत तो तारिणीकडे येतो आणि म्हणतो की हा देवकीचा केदार बेलसरेंच्या तारिणीला लग्नाची मागणी घालत आहे, करशील ना माझ्याशी लग्न, देशील ना मला आयुष्यभराची साथ, असं म्हणत त्याने प्रपोज केलेला आहे आणि गुलाबी रंग तारिणीला लावलेला आहे. आणि त्या क्षणी तारिणीनं सुद्धा केदारच्या हातात हात दिलेला आहे आणि दोघांनीही गुलाबी रंगाची उधळण केलेली आहे. निशीचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. युवराज आणि निशी दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात आणि त्यांना कळून चुकतं की आपण तोंडावर पडलेलो आहोत. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की केदार आणि तारिणी बेधुंद होऊन नाचत आहेत. थंडाई वगैरे तयार केलेली आहे वेलसरेंच्या घरी. आणि आता युवराजने राडा करायचं ठरवलेलं असतं आणि राडा करण्यासाठी त्याने काव्याची निवड केली, कारण काव्य आता दुखावली गेली. केदार आणि तारिणी दोघे एकत्र आलेले आहेत. म्हणूनच युवराजने थंडाई बनवलेली आहे, त्याच्यामध्ये भांगेची गोळी मिक्स केलेली असते आणि तो ग्लास इकडे दिलेला असतो काव्याला प्यायला. काव्य आता वरती बाल्कनीत चढते आणि सगळ्यांना तिथून ओरडत असते. सगळेजण खाली असतात. सगळेजण म्हणतात खाली आधी तू. कौशिकी पण तिला सांगत असते.
तेव्हा ती म्हणत असते की नाही, या केदार आणि तारिणीने मला फसवले. माझं केदारवर प्रेम आहे, माझ्या केदूचं माझ्यावर प्रेम आहे, पण तारिणीनं मला फसवलंय असं म्हणत ती वरून बोलत असते आणि म्हणत असते आता मी खाली येणार तर उडी मारणार वरून, तरच येणार आहे असं सगळ्यांना सांगत असते. इकडे तारिणी आणि केदार तिला शांत करत असतात. नक्की आता काव्या काय राडा घालणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.